नमस्कार. मी ज्योती घनश्याम, चपराक प्रकाशन. पुस्तकाची किंमत नसते, त्याचं मूल्य असतो. आणि म्हणूनच चपराकनं वसा घेतलाय की वाचकाला काहीतरी मौल्यवानच द्यायचं. चपराकच्या मौल्यवान रत्नांपैकी काही रत्नांची ओळख मी आपल्याला या ग्रंथ महोत्सवानिमित्त करून देत आहे. त्यातील पहिलं रत्न आहे काळीज गोंदण. नाशिकचे लेखक किरण लोखंडे यांचं काळीज गोंदण हा कथासंग्रह. यातील 4 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते. त्यातूनच या पुस्तकाची शैली आणि लेखनाची सुंदरता तुम्हाला कळून जाईल. आकाशाचे खांब कोण काढून नेतं? का त्याच्या भिंती अशा भंग पावून कोसळतात? विमुक्तपणे, बेछूट अशा वेळी फाटलेल्या आभाळाचे डोळे झरझरतात. मग दूर कोठेतरी निवडुंगाच्या फडात केवड्याचा वास अंगाभोवती लपेटून पहुडलेल्या सहस्र मण्यांचा सळसळता साप आपणच का होऊ नये? पण निरभ्र झालेल्या अंधार आभाळाच्या अंगावर चकाकणाऱ्या चांदण्यांच्या प्रार्थनाचा लेख कोणी वाचू शकतं का? कारण या चांदण्यात एक आपली सखी असते, चांदण सखी. काळीज गोंदण, पाने 128, मूल्य 200. दुसरं रत्न आहे श्री सुनील पांडे यांचं तीरे तीरे नीरा. हे नीरामाई, उगमापासून ते संगमापर्यंत तू सर्वांना भरभरून देतेस. प्रत्येक गावाचे नंदनवन करतेस. तू जशी बाहेर आहेस तशी तू आमच्या अंतःकरणातही प्रकट हो, म्हणजे ती देण्याची वृत्ती आमच्यात निर्माण होईल. आई, एवढेच मागणे मागतो. आई, इच्छा पूर्ण कर, इच्छा पूर्ण कर. नर्मदा परिक्रमेचा पावला पावलावरील अनुभव लालित्यपूर्ण शैलीत मांडला आहे श्री सुनील पांडे यांनी चपराक प्रकाशनाच्या तीरे तीरे नीरा या पुस्तकातून. पाने 144, मूल्य 200. चपराकच्या कथासंग्रहातील महत्वाचं मौल्यवान रत्न आहे स्त्रियांच्या कथा असलेल्या आभास. शिल्पा जैन यांनी लिहिलेलं आभास हा कथासंग्रह. त्याची पाठराखण केली आहे श्री घनश्याम पाटील यांनी. ती पाठराखण मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. स्त्रियांचा जन्म हा सोसण्यासाठीच असतो, अशी आजही अनेक पुरुषांची मानसिकता आहे. वर्षानुवर्षे, युगानुयुगे स्त्रियांच्या प्रश्नावर चर्चा होत आहे. त्यांच्या मनाचा वेध घेणं जरी कुणाला शक्य नसलं तरी त्यांची दुःख, त्यांच्या वेदना आजही आपल्या हृदयाला पाझर फोडत नाहीत, हे वेदनादायी आहे. एकीकडे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्त्री असते, अशी गौरवान्वित वाक्य वापरायची, विविध क्षेत्रातील त्यांच्या कर्तबगारीच्या गाथा आळवायच्या, आणि दुसरीकडे त्यांच्यावरील अन्याय अत्याचारांची मालिका सुरूच ठेवायची. असं सगळं दुटप्पी चित्र आहे. या सगळ्या परिस्थितीत अतिशय संयमितपणे पुरुषांच्या बेगडीपणाचे मुखवटे टराटरा फाडणारा हा कथासंग्रह. स्त्रियांच्या समर्पणाची महती सांगतानाच त्यांचं दुःख अचूकपणे शब्दांकित करण्याची किमया या कथांद्वारे साधली आहे शिरपूर येथील लेखिका सौ शिल्पा प्रसन्न जैन यांनी. या कथा पुरुषी अहंकाराची जळमट दूर सारतानाच त्यांच्या व्यथा वेदनांची जाणीव करून देतात, आणि हे करतानाच मनात कटुता निर्माण न होऊ देता स्त्री पुरुषांना अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. आपल्या आजूबाजूला अशा अनेक जणी असतील, त्या सर्व अनाम भगिनींचे प्रतिनिधित्व करत कथांच्या माध्यमातून त्यांचे जगणं अभिव्यक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न सौ शिल्पाताईंनी केला आहे. चपराकचा सर्वात सुंदर कथासंग्रह आभास, शिल्पा जैन. पाने 120, मूल्य 200. आनंद पहाट हा चपराकचा एक बहुमूल्य कथासंग्रह. कुणाचीही प्रस्तावना आणि पाठराखण नसलेला या कथासंग्रहाची पाठराखण स्वतः वाचक करताना दिसतात. यातील प्रत्येक कथेवर
शॉर्ट फिल्म व्हावी इतक्या त्या ताकदीच्या आहेत. नावाप्रमाणेच आनंद पहाट कशी असते याची अनुभूती देणारा हा कथासंग्रह आनंद पहाट. याचे लेखक आहेत संजय बांधवकर. पाने 128, मूल्य 125. जेव्हा आपण एखाद्या प्रदेशाला भेट देतो किंवा त्या प्रदेशातून प्रवास करतो तेव्हा त्या प्रदेशाविषयी जर आपल्याला माहिती असेल तर आपला अनुभव हा अनुभूतीमध्ये बदलतो. नाशिक महाराष्ट्रात आहे, भारतात आहे, याविषयी तुम्हाला हे पुस्तक वाचून नक्कीच अभिमान वाटेल. रमेश पडवळांनी लिहिलेलं तपोभूमी नाशिक या पुस्तकामध्ये काय आहे ते त्यांनी मलपृष्ठावर मांडलेलं आहे. मी तुम्हाला थोडक्यात ते वाचून दाखवत आहे. तपोभूमी म्हणजे अशी भूमी की जेथे श्रीरामासह ऋषी मुनी, साधू महंत, राजे महाराजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आले आणि जगाला अलौकिक इतिहास देऊन गेले. येथे विजयांच्या गुढ्या उभारल्या गेल्या. या भूमीने कधी कोणाला पराजित होणे शिकवले नाही. धर्मपीठाचा दर्जा मिळालेल्या आणि दर 12 वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फुलवणाऱ्या गोदाकाठच्या नाशिकने आपले महात्म्य कायम राखत कात टाकली आहे. मुंबई पुण्याबरोबर विकासाचा सुवर्ण त्रिकोण साधत ही तपोभूमी औद्योगिक नगरी बनू पाहत आहे. स्थित्यंतराच्या ऐन धामधुमीत असलेल्या या शहराला जेवढा खोल तेवढाच विस्तृत इतिहास आहे. गोदावरीच्या साक्षीने प्राचीन काळापासून जनसंस्कृती इथे नांदते आहे. असंख्य लढाया, कटकारस्थाने आणि पराक्रमाच्या कवितेने नाशिक दरवळले आहे. लेण्यांचे कोंदण, मंदिराची रांगोळी व वाड्यांचा साज शहराला वैभवशाली करतो. याच काळात नाशिकची कला संस्कृती व साहित्य परंपरा समृद्ध झाली. नाशिकमध्ये ज्ञानोपासनेचे केंद्र होण्याची क्षमता असल्याचे मार्कंडेय ऋषींनी म्हटले होते. ही क्षमता आता सिद्धीस येऊ लागली आहे. मात्र नाशिक शहरातून मंदिरे आणि त्याचा इतिहास वेगळा केला तर नाशिकला काहीच अर्थ उरणार नाही. म्हणूनच नाशिकचा हा वारसा जपला गेला पाहिजे. हाच एक प्रयत्न तपोभूमी नाशिक मधून शब्दबद्ध केला आहे. नाशिकमध्ये येऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर हे पुस्तक खूप महत्त्वाचे काम करते. नाशिकला जाणाऱ्या लोकांनी, नाशिकमध्ये राहणाऱ्या लोकांनी हे पुस्तक नक्की खरेदी करावं, वाचावं, आपल्या संग्रहात ठेवावं.